ह्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्याआधी आपल्याला एका आजाराविषयी बोलायचं आहे आणि तो आजार आहे कॅन्सर. मला स्वतःला कॅन्सर झालाय किंवा त्याच्या हे टप्पे असणार आहेत ट्रीटमेंटचे, याच्यापेक्षा सगळ्यात जास्त टेन्शन हेच आलेलं की मी आईवडिलांना कसं सांगू. मग त्याच्यामुळेच असं होतं की लोकांना असं वाटतं की केमोथेरपीमध्ये तुमचे केस जात आहेत, बरोबर. तर केस हे असं आहे की ते ग्रोथ होते, म्हणजे त्या पण वाढणाऱ्या पेशी आहेत आपल्या. उपचाराचे काही टप्पे असतात, म्हणजे सर्जरी आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. तिची पण ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे. तर ती सांगत होती की माझ्या घरी बोरवेल आहे आणि तिथं बऱ्यापैकी गावातली सगळी माणसं पाणी भरायला येत होती. पण जेव्हा मला आजार डिटेक्ट झाला, कॅन्सर झाला, तर तेव्हा लोकांनी पाणी तिथं भरायला यायचं बंद केलं. ॲक्च्युली कॅन्सरची भीती समाज माध्यमांमुळे जास्त आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक पिक्चरमध्ये ज्या व्यक्तीला कॅन्सर होतो तो आता लास्ट स्टेजला आहे आणि थोडेच दिवस आहे, अब बहुत कम दिन है मेरे पास, असे सगळे डायलॉग ऐकले जातात. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आरसपाणी पॉडकास्टला आपण सगळे जो अभूतपूर्व असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. वेगवेगळी माणसं आपल्या पॉडकास्टमध्ये येत आहेत आणि आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो आहे. आजसुद्धा एक वेगळं व्यक्तिमत्व, आगळं व्यक्तिमत्व आपल्या पॉडकास्टवर आलेलं आहे, जे SBI सारख्या मोठ्या बँकेमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे, फोटोग्राफर आहे, कवी आहे आणि आता लेखकसुद्धा आहे. जगणं नव्याने जगताना अशा नावाचं पुस्तकसुद्धा त्यांचं आत्ता प्रकाशित झालेलं आहे. ह्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्याआधी आपल्याला एका आजाराविषयी बोलायचं आहे आणि तो आजार आहे कॅन्सर. कॅन्सरचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो आणि कॅन्सर झाला आहे म्हणजे सगळं काही संपलं असं बघितलं जातं. वस्तुस्थिती तशी नाही, कारण कॅन्सर झाल्यानंतर लगेच सगळं काही संपतं असंही नाही आणि अनेक वर्ष लढा देऊन कॅन्सरला हरवणारी माणसंसुद्धा आपण बघितलेली आहेत. म्हणजे आपल्याला शरद पवार माहिती आहेत, आपल्याला युवराज सिंग माहिती आहेत, आपल्याला सोनाली बेंद्रे माहिती आहे. तर ही सगळी मंडळी जी आहेत ह्यांनी कॅन्सरला हरवलेलं आहे. म्हणजे कुणी अभिनय क्षेत्रात आहे, कुणी क्रीडा क्षेत्रात आहे आणि कुणी राजकारणात आहे. म्हणजे आपण पवारसाहेबांना बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हा माणूस हा अनेक पराभव पचवूनसुद्धा उभा आहे आणि त्यांनी कॅन्सरला हरवलं. पण ह्या सगळ्या झाल्या मोठमोठ्या माणसांच्या गोष्टी. म्हणजे शरद पवारांची गोष्ट तुम्हाला आवडणार, युवराज सिंगची गोष्ट आवडणार, सोनाली बेंद्रेची गोष्टसुद्धा आवडणार, कारण मोठ्याच्या गोष्टी ह्या मोठ्याच असतात. पण लहानांच्या गोष्टीसुद्धा कधीकधी मोठ्या असतात आणि त्यासुद्धा आपण ऐकल्या पाहिजेत. कारण कॅन्सर हा रोग आता काय फक्त ठराविक लोकांना, ठराविक वर्गाला होणारा रोग नाही, तर तो कुणालाही होऊ शकतो. म्हणजे सर्वसामान्य साध्या शेतकऱ्यापासून, मजुरापासून ते फार मोठ्या स्टारला किंवा फार मोठ्या राजकारण्यांना किंवा फार मोठ्या क्रीडापटूलासुद्धा होऊ शकतो. कॅन्सरचा विळखा कुणाला कधी पडेल हे सांगता येत नाही आणि त्या विळख्यातून कसं बाहेर पडायचं. तर मोठी माणसं आजारावर मोठमोठे उपचार घेऊ शकतात, परदेशात जाऊ शकतात आणि त्याच्यावर विजय मिळवू शकतात, मात मिळवू शकतात. पण साताऱ्यासारख्या निमशहरी भागामध्ये राहून किंवा ग्रामीण भागातून आलेली एखादी व्यक्ती कॅन्सरवर मात करण्यासाठी धडाडीनं प्रयत्न करते. बरं, नुसतं कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रयत्न करते असं नाही, तर ती त्याच्यावर एक पुस्तकही लिहिते. बरं, पुस्तकात फक्त स्वतःचे अनुभव लिहिते का, तर नाही. तर ती सामान्य जे लोक आहेत, मध्यमवर्गीय जे लोक आहेत किंवा गरीब जे लोक आहेत आणि ज्यांनी कॅन्सरवर लढा दिलेला आहे, कॅन्सरवर मात केलेली आहे, कॅन्सरला सोबत घेऊन जगायचं कसं ही जी लोकं शिकवत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, अशा लोकांच्या गोष्टीसुद्धा त्यांनी पुस्तक रूपानं समोर मांडलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला आदर्श शोधायला पुण्या, मुंबईला, दिल्लीला किंवा अगदी अमेरिकेत जायची गरज नाही. आपल्या शेजारी पाजारीसुद्धा फार मोठे आदर्श असतात, फक्त आपल्याला ते माहीत नसतात की हे आदर्शसुद्धा असे आहेत की ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो. कॅन्सर हा घाबरवणारा आजार नाही, कॅन्सर हा तुम्हाला पसरवणारासुद्धा आजार नाही. म्हणजे कोरोना किंवा HIV सारखा कॅन्सर हा संसर्गजन्य नाही. तरी कॅन्सर झाला तरी आजही समाजामध्ये वातावरण वेगळं होतं आणि कॅन्सर झाला
की त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. ही सगळी वस्तुस्थिती असली तरी आपल्याला सुद्धा कॅन्सरकडे एक सर्वसमावेशक नजरेनं बघायला शिकलं पाहिजे आणि कॅन्सरवर सुद्धा सहज मात करता येते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, कॅन्सरचा प्रवास, कॅन्सरसोबत कसं जगायचं, कॅन्सर कसा ओळखायचा, कॅन्सरवर मात कशी करायची, ह्यासाठी जगणं नव्यानं जगताना हे पुस्तक आपण सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. आज आपल्यासोबत ज्या ऐश्वर्या भोसले आहेत, मी त्यांचं प्रथमचं स्वागत करतो. नमस्ते ऐश्वर्या मॅडम, आपलं स्वागत. आपण कॅन्सरशी लढताय, कॅन्सरशी झुंज देताय, कॅन्सरवर पुस्तकंही लिहिताय, फोटोग्राफीसुद्धा करताय. खरं तर कॅन्सर हा अचानक येतो आणि कॅन्सरची स्टेज असं म्हणतात की पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये तो समजत नाही, अगदी शेवटच्या स्टेजमध्ये समजतो. तर तुमचं आणि कॅन्सरची भेट कशी झाली आणि तुम्हाला कॅन्सर झाला आहे हे कसं समजलं? म्हणजे डॉक्टरांनी निदान केलं का तुम्हाला काय त्रास होत होता? आता खरं सांगायचं म्हणजे कोणताही आजार अचानकपणे समोर येत नाही. त्याच्या मागे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष शरीरामध्ये काही चेंजेस सुरू असतात. बरोबर. कदाचित आपण त्याची टाळाटाळ करतो, म्हणजे शरीर काहीतरी सिम्पटम देतंय पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. आणि मग एक दिवस असा येतो की आता शरीर एकदम दाखवायला लागलंय सिम्पटम आणि मग आपण तिथून पुढे टेस्ट सुरू करतो आणि एक 4-8 दिवसांमध्ये आपल्या लक्षात येतं की हा कॅन्सर आहे म्हणून. तर माझ्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, राईट ब्रेस्टला. पण जे आयडियल सिम्पटम्स मेडिकल सायन्समध्ये बोलले जातात असं कुठलंही सिम्पटम मला नव्हतं. फक्त मला थकवा यायचा. मी बँकेत जॉबला आहे, रोज संध्याकाळी घरी आले की असं वाटायचं की आता बास. मला तेव्हा वाटायचं की करोनाचा पीक पिरियड होता, बँकेत कामसुद्धा जास्त होतं, ऑडिट चाललं होतं, तर कदाचित त्याच्यामुळे होत असावं असं मला वाटायचं. पण एक दिवस सडनली 104 वगैरे ताप आला मला आणि तो ताप म्हणजे आयुष्यात मला पहिल्यांदाच असा ताप होता 104. पण अगेन की करोनाचा पिरियड होता, करोनाचीच टेस्ट केली पण ती निगेटिव्ह आली. असं एकदा, दोनदा आणि 3दा झालं पण तिन्ही वेळेस करोना निगेटिव्ह आला. मग आता काय असू शकतं हे माझं मी अनालिसिस सुरू केलं. माझी मैत्रीण आहे सातारमध्ये, डॉक्टर सरिता म्हणून, तर तिच्याकडून मी काही सजेशन्स घेतले की काय असू शकतं किंवा मी काय कुठला टेस्ट करू. पण प्रत्येक वेळेस ब्लड टेस्ट नॉर्मल आहे, सोनोग्राफी नॉर्मल आहे. मग सडनली एक दिवस मला असं वाटलं की माझं एज अबाव 35 आहे, तर मी मॅमोग्राफी का करू नये. आता हा विचार येऊन सुद्धा त्याला 8-15 दिवस गेले, कारण विचार आल्या आल्या काही लगेच आपण दवाखान्यात जात नाही. मग 8-15 दिवसांनी मी स्वतः मॅमोग्राफीसाठी गेले, मॅमोग्राफी केली. आणि पण स्वतः गेल्यानंतर त्यांनी तुमची टेस्ट लगेच केली का? कारण आता कॅन्सर सारखी गोष्ट डिटेक्ट करायची तर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काय प्रश्न उपस्थित झाले? त्यांनी प्रश्न विचारला मला की प्रिस्क्रिप्शन वगैरे कुठल्या डॉक्टरांचं आहे वगैरे. पण मी त्यांना म्हटलं मला बाकी काहीच त्रास नाहीये, मला एक रुटीन चेकअप म्हणून मॅमोग्राफी करायला मी आलेली आहे. मग त्यांनी मॅमोग्राफी केली, सातारमध्येच केली मी. त्याच्यानंतर 1-2 तासातच त्यांचा फोन आला की आम्हाला थोडं सस्पिशियस वाटतंय, तुम्ही या म्हणून. तरी सुद्धा मी निवांत होते की ठीक आहे, असेल तर काही फायब्रॉइड वगैरे असू शकतं, कारण मला वाटते मुलगी 6 वर्षाची होती. बऱ्याचशा महिलांना आफ्टर ब्रेस्ट फिडिंग गाठी होतात स्तनांमध्ये आणि त्या फायब्रॉइडच्या असू शकतात. मी गेले, सोनोग्राफी केली, पण जो सोनोग्राफीचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांचं असं निदान होतं की ग्रेड 3चा तो ट्यूमर आहे म्हणून. मग मात्र लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि मग तिथून पुढे सगळे परत इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. आपण जर लक्षात घेतलं की कॅन्सरची टेस्ट डॉक्टरांनी सांगितली तरी 1-2 महिना आपण करत नाही, आपल्या मनात भीती असते. ऐश्वर्या भोसलेंचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही डॉक्टराने त्यांना तुम्हाला कॅन्सरसारखा आजार झाला असेल किंवा तशी शक्यता असेल असं सांगितलं नाही, पण त्यांनी धाडसाने आपलं वय 35च्या पुढं आहे आणि मग आपण अशी टेस्ट केली पाहिजे असं त्यांच्या मनाला वाटलं आणि त्यांनी ती टेस्ट केली. त्यामुळे कदाचित उशीर झाला असला तरी वेळेत त्यांना त्यांचा आजार समजला असं मानायला हरकत नाही. कॅन्सरचा आजार एकदा कळाला की सगळं घर हबकून जातं किंवा एखाद्या स्त्रीला जर तो आजार झाला असेल तर घर जागच्या जागी ठप्प होतं आणि आपल्याला लक्षात येईल की नवऱ्यालासुद्धा सांगावं का न सांगावं ही द्विधा मनस्थिती स्त्रीची असते की त्याच्यावर काय परिणाम होईल, मुलांवर काय परिणाम होईल
मग समाजात सांगायचं का नाही, असे काही प्रश्न तुम्हाला पडले का? आणि पडले असले तर त्याची उत्तरं तुम्ही कशी शोधली? आता मॅमोग्राफी झाल्यानंतर ते ॲक्च्युअल खरंच तुम्हाला कॅन्सर आहे हे रिपोर्ट हातात येईतोपर्यंत जवळजवळ 20 ते 21 दिवसाचा पिरियडमध्ये गेला. म्हणजे बायोप्सी वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. पण या सगळ्या दरम्यान मी एकटी हॉस्पिटलमध्ये जात होती, सगळ्या टेस्ट करत होते. कारण मिस्टर तेव्हा बाहेरगावी होते. फोनवरती फक्त आमचं डिस्कशन व्हायचं की ही टेस्ट करायची आहे. पण या दरम्यान घरी म्हणजे आई-वडिलांना किंवा सासू-सासऱ्यांना काही कळवलं नव्हतं. असंच वाटत होतं की निगेटिव्ह येईल रिपोर्ट आणि काही सांगावं लागणारच नाही, एक आशा होती. आणि दिवाळी पण तोंडावर होती. मग दिवाळीच्या अगदी 2-3 दिवस आधीच माझा रिपोर्ट आला आणि मला कॅन्सर आहे असं कळालं. पण तेव्हाही आम्ही दोघांनी विचार केला की अजून ट्रीटमेंट चालू व्हायला 8-10 दिवस जातीलच. आता तुम्ही हसत हसत सांगताय कॅन्सर झाला असं मला समजलं. पण ज्यावेळेस तुम्हाला तो रिपोर्ट आला तर त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं? नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं. सगळ्यात महत्त्वाचं बँकेमधले माझे जे जवळचे मित्रमैत्रिणी होते ते 5 ते 10 मिनिटाच्या फोन कॉलवरती जमा झाले. सगळ्यांना पण ते शॉकिंग होतं कारण मी असं काही पर्टिक्युलर बँक काम करणारी मुलगी नव्हते किंवा माझं फोटोग्राफी हॉबी होती. निसर्गामध्ये माझं जाणं येणं असायचं. म्हणजे एक म्हणतो ना आपण की निसर्गाशी कनेक्टेड होते. तर सगळ्यांना ते शॉकिंग होतं. आणि त्याच्यानंतर दिवाळी जाऊ दे म्हटलं मी, कारण आपण जर आत्ता सांगितलं तर दोन्ही घरातली दिवाळी पण खराब होईल. आणि मग आम्ही दिवाळी पूर्ण गेली. त्याच्यानंतर तुळशीबारशीची लग्न झाली आणि त्या दिवशी आम्ही घरात जेवण झाल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि उद्यापासून ट्रीटमेंट सुरू करायची आहे. मग आई-वडिलांची काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे मला स्वतःला कॅन्सर झालाय किंवा त्याच्या हे टप्पे असणार आहेत ट्रीटमेंटचे, याच्यापेक्षा सगळ्यात जास्त टेन्शन हेच आलेलं की मी आई-वडिलांना कसं सांगू. कारण हेच होतं की ज्या वयामध्ये आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे त्या वयामध्ये आपल्याला असा आजार होऊन आपल्याला आता ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे हे थोडंसं वाटत होतं. पण माझा म्हणजे लहानपणीपासूनच मित्रपरिवार खूप मोठा आहे. माझी मैत्रीण आहे प्रशाली, जी माझी 4थी पासूनची मैत्रीण आहे. तर तिने माझ्या वडिलांना मी सांगायच्या आधीच फोन करून सांगितलं आणि माझा खूप मोठा प्रश्न तिने सॉल्व्ह केला. आणि मग माझ्या वडिलांनी पण खूप स्ट्रॉंगली घेतलं ते. मी त्यांना एकच सांगितलं की सगळं कळालंय, ट्रीटमेंट काय आहे हेही मी चौकशी केली आहे. मला याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि मी ते पडणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही त्याबद्दल काही चर्चा करूच नका की का झालं, कसं झालं, आपल्यालाच का झालं. कारण ऑलरेडी हा स्पॅन मागच्या 20-25 दिवसात मी सहन केला होता आणि हे सगळे प्रश्न माझ्या मनात येऊन गेले होते आणि मी ह्या ॲक्सेप्टन्सपर्यंत आले होते की आपल्याला आता पुढे जायचं आहे. कॅन्सरचं तेच असतं वैशिष्ट्य की कॅन्सरसारखा आजार ज्यावेळेस तुम्हाला होतो त्यावेळेस पहिला प्रश्न हा पडतो माणसाला की तो आजार का झालेला आहे किंवा मलाच का, माझीच निवड का, मी काय असं पाप केलं, माझ्या आईवडिलांनी काय केलं का, असे प्रश्न असतात. पण ऐश्वर्या भोसलेंना असे प्रश्न जरी पडले तरी त्यांनी त्या प्रश्नाच्या विळख्यात न अडकता बाहेर पडायला प्राधान्य दिलं. म्हणजे अशा आजाराचा सामना करताना तुम्ही विळख्यातून लगेच बाहेर पडला पाहिजे. विळख्यात जर अडकला तर तुमची झुंज ही अपयशी होण्याची शक्यता असते. आणि ऐश्वर्या भोसलेंची झुंज ही यशस्वी झालेली आहे. त्याचं कारण त्या विळख्यात त्या अडकल्या नाहीत, मीच का, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी न शोधता तो प्रश्नच सोडून दिला. म्हणजे काही काही प्रश्न हे परीक्षेत गाळायचे असतात, तसे त्यांनी ते प्रश्न गाळले असं म्हणायला काय हरकत नाही. आता कॅन्सर झाला तर कॅन्सरची ट्रीटमेंट ही सातारासारख्या ठिकाणी पूर्णपणे होत नाही असं माझी तरी माहिती. म्हणजे तुमची माहिती कदाचित निराळी असू शकेल. मग तुमची ट्रीटमेंट साताऱ्यात किती झाली, पुण्यात किती झाली? माझं डिटेक्शन जे आहे ते सातारमध्ये झालं आणि म्हणजे सातारमध्ये कंटिन्यू करायची की नाही ट्रीटमेंट ह्याच्यात होते बिदा मनस्थितीमध्ये, कारण करोनाचा पिरियड होता. पण सगळे मित्रमैत्रिणींनी सजेस्ट केलं की टाटा हॉस्पिटल म्हणजे जे सगळ्यात ॲपेक्स इन्स्टिट्यूट आहे कॅन्सरचं, तर तिथे तू जरा जाऊन बघ. पण परत विचार केला की करोनामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपली राहायची सोय नाही आहे. मग पुणे ऑप्शन बेटर ह्याच्यासाठी आहे की बाबा आपण सकाळी इथून निघालो तर 2 तासात पोहोचतोय, ट्रीटमेंट घेऊन माघारी येतोय. आता हेही मला माहीत नव्हतं की ट्रीटमेंटचा पॅटर्न काय असणार आहे. पण या दरम्यान माझ्या मिस्टरांनी खूप साथ दिली. म्हणजे कंटिन्यू सकाळी 4ला आम्ही निघायचो, 6-6:30ला पुण्याला पोचायचो. दिवसभर माझं केमोथेरपीची ट्रीटमेंट व्हायची. 10-11 वाजता आम्ही माघारी यायचो.
या कंडिशनमध्ये करोना असल्यामुळे जरी तिथं कोणी असतील आपले पै पाहुणे, पण आम्ही थांबलो नाही तिथे, कारण रिस्क आम्हालाही नको होती आणि आमच्यामुळे त्यांनाही नको होती. आता केमोथेरपी म्हणजे नेमकं काय असतं? कारण ती केमोथेरपी वाईट आहे, केमोथेरपीचा फार त्रास होतो, केमोथेरपी अशी आहे. त्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये असा केमोथेरपी ही काय भानगड आहे, हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर त्याविषयी काही तुम्हाला सांगता येईल? आता कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा आज उपचाराचे काही टप्पे असतात, म्हणजे सर्जरी आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. आता हे सगळं पर्सन टू पर्सन आणि टाईप ऑफ कॅन्सर आणि स्टेज याच्यावरती सगळं अवलंबून असतं. ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. म्हणजे माझी ट्रीटमेंट सेम इतरांची असेल असं नाही आहे. तर माझी पहिल्यांदा सर्जरी झाली, त्याच्यानंतर 1 महिन्यांनी केमोथेरपी सुरू झाली आणि केमोथेरपीच्या 8 सायकल्स 15-15 दिवसांनी मला सांगितल्या होत्या. मग त्याच्यामध्ये जे कॅन्सरच्या ज्या पेशी असतात आपल्या शरीरामध्ये, म्हणजे थोडक्यात कॅन्सर हा बाहेरून आलेला आजार नसतो, तो आपल्याच बॉडीमध्ये इम्युनिटी कमी असेल किंवा जी काही कारणं आहेत त्याच्यासाठी पेशींची जी अनिर्बंध वाढ होते त्याला कॅन्सर म्हणतात, त्याचा ट्यूमर डिटेक्ट होतो. तर हे औषध त्या ट्यूमरला किंवा त्या पेशींना, ज्या नको असलेल्या पेशी आहेत त्यांना मारण्यासाठीचं जे औषध असतं आणि ते सलाईनमधून सोडलं जातं. मी पण खूप म्हणजे ब्लँक होते की केमोथेरपी म्हणजे नक्की काय असेल, पण नंतर लक्षात आलं की सकाळी सलाईन सुरू करतात, अगदी हळूहळू ती दिवसभर आपल्या बॉडीमध्ये जाते आणि नंतर पहिल्या दुसऱ्या केमोनंतर ते केमिकल तुमच्या बॉडीमध्ये काम करायला सुरू होतं. त्याचा अर्थ असा असतो की ज्या फास्ट ग्रोईंग सेल आहेत, म्हणजे कॅन्सरच्या सेल्स ह्या बॉडीमध्ये फास्ट ग्रोईंग आहेत, त्यांना मारण्याचं ते काम करतं. त्या ज्या वेगानं पसरतात किंवा वेगानं वाढतात त्यांच्यावरती निर्बंध येतो पूर्ण. मग त्याच्यामुळेच असं होतं की लोकांना असं वाटतं की केमोथेरपीमध्ये तुमचे केस जात आहेत, बरोबर. तर केस हे असं आहे की ते ग्रोथ होते, म्हणजे त्या पण वाढणाऱ्या पेशी आहेत आपल्या, म्हणून त्याचा इफेक्ट केसांवर होतो. मग ट्रीटमेंटच्या दरम्यान तुमची केस जातात किंवा नख काळी पडतात, कारण नख पण आपला वाढणारा अवयव आहे. मग असे थोडे इफेक्ट, म्हणजे साईड इफेक्ट म्हणू शकतो आपण, केमोथेरपीमध्ये होतात. केमोथेरपीमध्ये प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाची बॉडी किती सस्टेन करते हे पण डिफरंट आहे. म्हणजे मला झालेला त्रास हा प्रत्येकाला होईल असं नाही. आणि आता म्हणजे मेडिकल फील्ड एवढं ॲडव्हान्स झालं की सुरुवातीला केमोचे जे त्रास होते तर ते त्रास होऊ नये म्हणूनच आता प्रिकॉशन घेतात. त्याच्याबरोबर जे काही आहे, म्हणजे पित्ताचा त्रास आहे किंवा कुणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तर त्याच्या गोळ्या त्याच्याबरोबरच देतात. त्याच्यामुळं फार असा अगदी खूप सांगण्यासारखा असा त्रास होत नाही. म्हणजे आता कॅन्सरचा उपचार हा सुलभ आणि सहज झालेला आहे. पूर्वी जेवढा त्रास होत होता, पूर्वीपेक्षा फार कमी झालेला आहे. मग त्रास होतो काय की तुम्हाला जेवणावरची इच्छा जाते, तोंडाला चव राहत नाही तुमच्या, आणि बाकी बॉडी पेन, पायाला गोळे वगैरे येणे, थकवा येणे, ह्या थोड्या गोष्टी त्या दरम्यान होतात. आता तुम्ही सांगितले की तुमचे मिस्टर हे तुमच्या सोबत येत होते. आता सतत आता महिला अत्याचार, महिलाच पुरुषाच्या मागे उभी राहते, अशा कल्पना मांडल्या जातात आणि त्याच्यावर फार चर्चा होती किंवा त्याला व्यापक प्रसिद्धी मिळते. तर पुरुषसुद्धा चांगले आहेत आणि ते सुद्धा महिलेच्या पाठीमागे उभे राहतात असं तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय. तर तसं आहे का खरं? तर 100% खरं आहे. कारण एक महिला म्हणून जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सर झाला, म्हणजे मला आत्ता मी बोलतेय, पण त्यावेळेस ज्या माझ्या भावना होत्या की माझी सर्जरी झाली आहे, माझं केमोथेरपी झाली आहे, माझी रेडिएशन झाली आहे, तर बिईंग अ वुमन माझ्या म्हणजे नवऱ्याने मला कसं ॲक्सेप्ट करावं हा खूप प्रश्न मला पडला होता. पण त्यांनी एवढं पॉझिटिव्हली घेतल्या सगळ्या गोष्टी की पूर्ण ट्रीटमेंटमध्ये माझा सर्जरी झाली आहे, माझा काही म्हणजे ब्रेस्टचा पार्ट काढलेला आहे किंवा माझ्या काही जखमा आहेत, ह्या पण मला कधी त्याचा म्हणजे विसरच पडला ड्युरिंग ट्रीटमेंट. त्यानंतर काळजी म्हणाल तर सकाळी माझ्याबरोबर येणे, दिवसभर तिथे थांबणे, आणि इवन सांगते की रात्रभर माझ्या घरातली माणसं झोपली नव्हती माझ्यासाठी की रात्री हिला काय त्रास होईल. मग सकाळ झाली की टाईमनी सगळेजण झोपायचे, कारण तो जो केमोथेरपीचा पिरियड होता. म्हणजे पुरुषांनाही हृदय असतं आणि ते पागळतं. कदाचित माझ्यासमोर त्यांनी खूप असं सांगितलं नाही, पण माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की जरी तुझ्यासमोर काही बोलत नसलं तरी त्याला पण वाटतंय. वाटते.
म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत काय ऐकायची सवय असते की एका पुरुषाच्या मागे स्त्री भक्कम उभी राहते, पण ऐश्वर्या भोसलेंच्या मागे एक पुरुष भक्कम उभा राहिला. म्हणजे आपण जर बघितलं तर ऐश्वर्या भोसले हे नावसुद्धा माहेरचं आहे. म्हणजे अजूनही त्यांनी सासरचं नाव लावलेलं नाही आणि सासरचं नाव लावावं असं बंधन नाही. म्हणजे SBI सारख्या बँकेमध्ये एका मोठ्या पदावर काम करताना कधी पुरुषाची अपेक्षा असते, त्यातल्या त्यात मराठा पुरुषाची जास्त असते. पण इथं जातीवाचक उदाहरणं देण्याचा हेतू नाही, पण ग्रामीण मराठा समाजामधलं जे वास्तव आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं. पण इथं मला वाटतं नितीराज रामदास पवार असं ऐश्वर्या भोसलेंच्या पतींचं नाव आहे. ते ग्रामीण भागातून आलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी तू माझं नाव लाव, तू एवढ्या मोठ्या बँकेत काम करतेस तर त्यांना कळलं पाहिजे तू माझी बायको आहेस असा हट्ट, असा आग्रह धरला नाही. ऐश्वर्या भोसले यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर सुद्धा अगदी सहजपणे ते तिच्या म्हणजे पत्नीच्या पाठीशी उभे राहिले. आणि ह्या गोष्टीसुद्धा समाजात घडत आहेत. म्हणजे पुरुषसुद्धा चांगलं वागतात असं आपण म्हणलं पाहिजे. म्हणजे अत्याचाराच्या काही घटना समोर आल्यानंतर सगळेच पुरुष वाईट आहेत किंवा पुरुषांची जात वाईटच असा जो एक भ्रम आहे, तर तसं नाही. प्रत्येक जातीमध्ये म्हणजे पुरुष असो स्त्री असो, मानवाच्या ज्या 2 जाती आहेत त्यामध्ये सगळीकडे दोष आहेत. म्हणजे महिला सगळ्यात चांगल्या आहेत असा दावा कोणाला करता येणार नाही, पुरुष सगळे वाईट आहेत असाही दावा कोणाला करता येणार नाही. आता तुम्ही कॅन्सरचा सगळा अनुभव घेतला, तुम्हाला पेशंटसुद्धा तुमच्या ट्रीटमेंट दरम्यान भेटत होते आणि हे जे सगळे पेशंट भेटत होते तर त्यामध्ये एक निराशेची भावना असते की कॅन्सर पेशंट झालो आपण की सगळं संपलं अशी एक भावना तयार होते. आणि दुसरी गोष्ट अशी की आजूबाजूचे लोकसुद्धा आता कॅन्सर झाला तर तुमचे दिवस फार कमी राहिले अशा चर्चा सुरू करतात आणि त्यामुळे आधीच आलेली निराशा दुप्पट होण्याचा धोका असतो. मग तुम्हाला निराशाजनक अनुभव किती आले आणि सकारात्मक अनुभव किती आले? सुरुवातीला जेव्हा मला कॅन्सर झालाय कळालं, मी थोडं अनालिसिस केलं त्याचं की ॲक्च्युली कॅन्सरची भीती समाज माध्यमांमुळे जास्त आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक पिक्चरमध्ये ज्या व्यक्तीला कॅन्सर होतो तो आता लास्ट स्टेजला आहे आणि थोडेच दिवस आहे, अब बहुत कम दिन है मेरे पास, असे सगळे डायलॉग ऐकले जातात आणि आपण तेच ऐकत असतो. कारण त्याच्या आधी कॅन्सरच्या गावाला आपण गेलेलो नसतो किंवा त्याच्याबद्दल माहिती नसते आपल्याला. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की सगळेच कॅन्सर काही रिझल्ट इन टू डेथ असं समीकरण नसते. तुमचा स्टेज कुठला आहे, ग्रेड कुठला आहे, कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला डिटेक्ट झालेलं आहे, त्यानंतर इन्फेक्शन कुठे कुठे पोहोचलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या आजाराला कारणीभूत असतात. आता जर तुमचं शरीर सांगताय आणि तरीसुद्धा तुम्ही जात नाही आहे आणि तुम्ही 4th स्टेजला जाऊन सांगताय की मला हा त्रास होतोय, तर ऑब्व्हियसली त्याचं समीकरण म्हणजे मृत्यू असंच असणार. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतंय की काहीतरी वेगळं आहे माझ्या बॉडीमध्ये चाललंय, माझी बॉडी सिम्पटम देते, तर तेव्हा मात्र तुम्ही टेस्ट केल्या पाहिजेत आणि डॉक्टरांकडे म्हणजे कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न आणता गेलं पाहिजे. कॅन्सरची ट्रीटमेंट खूप महागडी आहे असं बोललं जातं, तर लोकांनी मेडिक्लेम काढले पाहिजेत का? म्हणजे मेडिक्लेम ही आजची गरज आहे का? कारण ऐन वेळेला खूप पैसे माणसाकडे नसतात. तर कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटला येणारा खर्च सर्वसामान्य माणसाला परवडू शकतो का? नाही, सर्वसामान्य माणसाला परवडू शकतच नाही आहे. त्यामुळे मेडिक्लेम हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि कॅन्सरचं प्रमाण पण आपण बघायला गेलं तर म्हणजे घरामध्ये एक तरी पेशंट कॅन्सरचा असं आत्ता सध्या तरी मला समीकरण दिसतंय. त्यामुळं त्यातल्या त्यात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळं मेडिक्लेम इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंट काही स्कीम देतात ज्यांचं रेशनिंग कार्ड आय थिंक ऑरेंज वगैरे आहे त्यांना, पण तेच आहे की ट्रीटमेंट परवडण्यासारखी नसते. त्याच्यामुळे काही ना काहीतरी आपल्याजवळ पर्याय हा हवाच. आता तुम्ही आता मुद्दा काढला की महिलांना जास्त प्रमाणे कॅन्सर होण्याचं, तर महिलांनी असं काय केलं पाहिजे की कॅन्सरसारखा आजार होऊ नये आणि झाला तर त्याचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे, असं काही महिलांनी केलं पाहिजे? कारण आता आपण बघतो की एक महिला लग्न होईपर्यंत व्यायाम करतात किंवा नीटनेटकं राहतात, स्वतःची काळजी घेतात, सुंदर दिसावं म्हणून प्रयत्न करतात आणि लग्न झालं किंवा 1-2 मुलं झाल्यानंतर महिलांचा सगळा ॲप्रोच बदलतो आणि मग त्या स्वतःची काळजी घेत नाहीत, व्यायाम करत नाहीत, मला कामामुळं वेळच मिळत नाही, मला मुलांचं बघावं लागतं, त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो, त्यांचं आवरावं लागतं आणि मग व्यायाम न केल्याचे दुष्परिणाम होतात का महिलांवरती?
आणि तुमचा सल्ला काय राहील की महिलांनी कॅन्सर असो नसो काय वागावं, त्यांची जीवनशैली काय असावी? म्हणजे तुम्ही डॉक्टर नसला तरी तुम्ही त्या आजाराचा सामना केलाय म्हणून हा तुमच्यासाठी प्रश्न. खरं तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जी स्त्री लग्नाच्या आधी असते म्हणजे तिचे काहीतरी स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांना जर लग्नानंतर पण म्हणजे चांगली लोक मिळाली तर ती व्यवस्थित पुढे जाऊ शकतात. पण काही गोष्टी अशा घडतात की बाबा मुलं वगैरे झाली आहेत आणि आता आपण बिझी झालोय खूप आपल्या लाईफमध्ये, शेड्यूलमध्ये, तर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो, हे 100% खरं आहे. हा एक कारण आहे म्हणजे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागचं जे एक वन ऑफ द रिझन आपण म्हणू शकतो की व्यायामाचा अभाव. पण स्ट्रेस आणि ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स मोस्टली महिलांना जो फेस करावं लागतं, तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे मन मोकळेपणाने बोलणे किंवा आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करणे, मनामध्ये एखादी गोष्ट दाबून न ठेवणे, वर्षानुवर्ष त्याच्यावरती आपण कामच करत नाहीये, तर ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं माझ्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी मी सगळ्या महिलाच जास्त आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यातून एक एक टॅगलाईन काढली की बाबा मन मोकळं व्हा, स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या कपॅसिटीनुसार कामं करा. या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे त्यांनी आता सांगितलं ते जगणं नव्याने जगताना हे त्यांचं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे महिलांनी काय काळजी घ्यावी, पुरुषांनी काय काळजी घ्यावी, हे सगळं ह्या पुस्तकामध्ये उलगडणार आहे. म्हणजे ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांनी हे पुस्तक वाचावं, पण त्यापेक्षा ज्यांना कॅन्सर होऊ नये असं वाटतं त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. आणि हे पुस्तक म्हणजे कॅन्सर आजारावर मात करणारा एक उपायसुद्धा आहे. म्हणजे वैद्यकीय भाषेतला नसेल पण मानसिक तुम्हाला शक्ती देणारा, तुमचं मानसिकता बदलून टाकणारा, आजाराकडे कसं बघावं याचा विचार करणारा हा पुस्तक आहे. आणि हे पुस्तक निश्चितपणे आपण वाचावं असं मला वाटतं. तुम्हाला आता सकारात्मक झालं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? मग काही छंद जोपासले पाहिजेत का, गाणी ऐकली पाहिजेत का, काय केलं पाहिजे की तुमचं ह्या लढ्यामध्ये कॅन्सरकडे दुर्लक्ष होईल आणि दुसऱ्या कडे तुमचं मन रमेल, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्हाला वाटतं? आता पर्सनली माझं स्वतःबद्दल सांगायचं म्हटलं तर मी या दरम्यान चित्रकला असेल, पेंटिंग्स असतील, मंडला आर्ट असेल, फोटोग्राफी असेल, त्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या आणि त्याच्यामुळं ते असं त्याच्यामध्ये माझा वेळ जात होता आणि छान वाटत होतं. म्हणजे ट्रीटमेंट एका बाजूला चालू आहे पण मला जे आवडते त्याच्यासाठी पण मी वेळ देते, हे एक आहे. आणि प्रत्येकाचा छंद हा वेगळा वेगळा असू शकतो. कोणी पुस्तक वाचेल, कोणी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ओम चॅन्टिंग आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण घरी राहून, मेडिटेशन आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सर ट्रीटमेंटला पूरक ठरतात. म्हणजे ड्युरिंग ट्रीटमेंट मी मेडिटेशन ट्राय केलं, योग निद्रा करत होते किंवा ओम चॅन्टिंग करत होते, छान पुस्तकं वाचली मी. ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करतात. परत पॉझिटिव्ह लोकांबरोबर बोलणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर एखादी व्यक्ती मला माझ्या आजारपणाच्या वेळेस पॉझिटिव्हिटी देते तर मी त्यांच्या फ्रिक्वेंटली कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मग त्या पॉझिटिव्हिटीने आपण म्हणू शकतो की आपण आता पुढे जायचं आहे. परत पॉझिटिव्ह विचार वाचणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा म्हणजे कॅन्सरमधून बाहेर पडलेल्या लोकांवरती मी पुस्तकं पण वाचली आणि त्यानंतर लक्षात आलं की हा एक आजार आहे आणि त्याच्याकडे आपण आजार म्हणूनच बघितलं पाहिजे. हा म्हणजे अगदी लाईफ थ्रेटनिंग अगदी डिसीज आहे अशातला भाग नाही आहे. पण जे आहे ते ॲक्सेप्ट करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणजे रिकरन्स वगैरे ह्या गोष्टी कॅन्सर म्हटलं की येतातच, पण त्याच्यातून पण आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे जसा हृदयरोग आहे, मधुमेह आहे, तसाच हा कॅन्सरसुद्धा आजार आहे. म्हणजे असं काही फार मोठं वेगळेपण आहे असं आपण फार मानायचं कारण नाही. एक आजार आहे हा मधुमेहासारखा, हृदयरोगासारखा, बरोबर. BP सारखा, की आपण त्याच्यावर मात करू शकतो. हां, मात करू शकतो. फॉलोअपमध्ये तुम्हाला राहायचं आहे. डॉक्टर्स काय सांगतात ते व्यवस्थित ऐकायचं आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये एकदा ट्रीटमेंट झाले की लोक परत डॉक्टरांकडे जात नाहीत. पण त्या केसमध्ये रिकरन्स जरी झाला तरी लवकर ते आटोक्यात येत नाही आणि मग त्याचा रिझल्ट वेगळा येतो. त्याच्यामुळं डॉक्टर जे सांगतात त्या पद्धतीने वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता समाजात जागृती केली पाहिजे कॅन्सरविषयी सुद्धा. आणि समाजात अजून काही वाईट अनुभव येतात का तुम्हाला? एखादा दुसरा माहिती आहे का अनुभव की बाबा
लोक कसे वागतात किंवा कॅन्सर जाहीर करायला सुद्धा लोकांची मानसिकता नसते, मला कॅन्सर झाला आहे किंवा कॅन्सर झाला आहे असं कळल्यानंतर समाजसुद्धा काही ठिकाणी तुम्हाला बाजूला टाकतो. बरोबर. तर अशा काही घटना तुम्हाला माहिती आहे? आता या पुस्तकाच्या निमित्ताने बरीचशी लोक मला फोन करतात. म्हणजे मी खूप असं काउन्सिलिंग वगैरे नाही, पण माझे अनुभव शेअर करते. त्याच्यातून मला काही माझ्या पद्धतीने जर काही उपाय सुचत असेल तर मी ते सांगते. त्याच्यामुळे बरीचशी कॅन्सरशी रिलेटेड लोक माझ्याशी जोडली गेली आहेत. अशातच आपल्या सातारमधलीच एक मुलगी माझ्याकडे आली होती भेटायला. तिची पण ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे. तर ती सांगत होती की माझ्या घरी बोरवेल आहे आणि तिथं बऱ्यापैकी गावातली सगळी माणसं पाणी भरायला येत होती, पण जेव्हा मला आजार डिटेक्ट झाला, कॅन्सर झाला, तर तेव्हा लोकांनी पाणी तिथं भरायला यायचं बंद केलं. म्हणजे थोडक्यात हा काही संसर्गजन्य आजार नाहीये, म्हणजे हा अवेअरनेस समाजामध्ये अजून नाहीये. किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा माझ्या एका मॅडमनी सांगितलं की सरांना कॅन्सर आहे, ते बेड रिडन आहे, तर धुण्या भांडीला बायका सुद्धा मिळत नाहीत. का तर त्यांना असं वाटतं की हा संसर्गजन्य आजार आहे, घरात पेशंट आहे, तर इथं नाही गेलं पाहिजे काम करायला. या पण गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे खूप वेल एज्युकेटेड लोक असतात, त्यांना पण समाजापासून हाईड करायचं असतं, सांगायचं नसतं की मला कॅन्सर झालाय. आणि म्हणजे मला कारण कळत नाही त्याच्या मागचं काय आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की माझी मुलगी 6 वर्षाची होती तेव्हाही ठरवलेलं की ज्या काही गोष्टी आहेत हे सगळ्यांना मी शेअर करणार. म्हणजे स्वतःहून नाही, पण कोण आलं बोलायला तर मी सांगेन. त्यामुळे माझी कुठली केमो चालू आहे, पहिली चालू आहे, दुसरी चालू आहे, हे माझ्या 6 वर्षाच्या मुलीलाही माहिती असायचं. ती तिच्या कराटेच्या क्लासला जेव्हा जायची तेव्हा ती सांगायची माझी आई 5व्या केमोला गेली आहे. म्हणजे आणि तिनं सुद्धा सहजतेनं तो आजार स्वीकारलेला होता. म्हणजे जेवढं की ऐकणारा सहजतेने ऐकत नव्हता, पण आमच्या फॅमिलीनी तेवढं सहजतेनं सांगितलं आणि त्याचा फायदा असा झाला की कुठलीही गोष्ट लपवलं नाही. त्याच्यामुळे बरेचसे चांगले ऑप्शन्स म्हणजे मेडिकलमधले असतील किंवा तू हे कर, तू ह्या पद्धतीने वाच, किंवा हे पुस्तक चांगलं आहे, असे जे वेल विशर्स आहेत त्यांचे स्वतःहून फोन यायचे की तुम्ही याच्यातून नक्की बाहेर निघाल. मग त्याच दरम्यान मी ठरवलं की आपल्या आजारातून जेव्हा आपण बाहेर निघू तेव्हा इतर लोकांना आपण एक मोटिवेशन दिलं पाहिजे की तुम्ही ह्या आजाराची भीती घेऊ नका, त्याच्यातून तुम्हीही व्यवस्थित बाहेर पडाल. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणजे ठरवल्या पद्धतीने होत नाहीत. म्हणजे एक सेटबॅक होता मला, कॅन्सर झाला म्हणजे माझं एक 1.5-2 वर्ष आयुष्य थांबलं होतं, पण तो म्हणजे शेवट नाहीये. तिथून कदाचित पुस्तकाच्या माध्यमाने मी तुमच्या समोर व्यक्त झाले, म्हणजे कॅन्सरने थोडक्यात मला लेखकच बनवलं ना. म्हणजे त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. ऐश्वर्या भोसलेंना पत्रकार व्हायचं होतं. त्या SBIची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या, तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं पत्रकार व्हावं आणि लिहावं, आणि नोकरीच्या धवडक्यात त्यांना वेळ मिळाला नाही लेखक व्हायला. आणि त्यांची मनीषा कॅन्सर त्यांच्या आयुष्यात आला आणि ती पूर्ण झाली. म्हणजे लक्षात घ्या की तुमचं आयुष्य हे बदलायला सुद्धा एखादा रोगसुद्धा कारणीभूत ठरतो. म्हणजे कदाचित नोकरीमध्ये त्यांना खूप प्रमोशन्स मिळाली असती, तेव्हा खूप वरच्या पोस्टला गेल्या असत्या, पण त्या लेखक झाल्या असत्या का नाही हे सांगता येत नाही. पण ह्या आजाराने त्यांना एक लेखक बनवलं आणि त्यांनी ती बाजू अतिशय सकारात्मक घेतली. म्हणजे कॅन्सरविषयी जनजागृती करायची झाली, सामान्य माणूस म्हणून ब्रँड ॲम्बॅसेडर निवडायचा झाला तर ऐश्वर्या भोसलेंची निवड निश्चितपणे करावी लागेल. कारण समाजात कसं वागावं, कसं जगावं याचं मोठं प्रशिक्षण ऐश्वर्या मॅडमने आपल्याला दिलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की SBI सारख्या संस्थेनं किंवा SBIतल्या अधिकाऱ्यांनी की तुम्हाला कसं ट्रीट केलं आणि काही सपोर्ट केला का? कारण SBIबद्दल आहे का नाही समाजामध्ये एक वाईट अनुभव आहे. म्हणजे बँकेत गेले की लोक चांगलं बोलत नाहीत, स्टाफ नीट उत्तरं देत नाही, हे राष्ट्रीयकृत बँकवाले असेच वागतात. म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे. मी SBIचा ग्राहक आहे, मला ट्रीटमेंट चांगली मिळाली, पण कदाचित मी संपादक असल्यामुळे मिळाली असेल असं मला वाटतं कधी कधी. तर तुम्हाला एक कर्मचारी म्हणून कशी ट्रीटमेंट मिळाली, आणि चांगली मिळाली असेल तर निश्चित सांगा, नसेल मिळाली नाही सांगितलं तरी चालेल. नाही, म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर कलिग्स म्हणून माझ्या ब्रँचमधली लोक असतील किंवा माझा जो मित्रपरिवार आहे, कारण माझं MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, त्यामुळं आमचा ॲग्रीचा एक ॲग्रिकॉस म्हणून एक कम्युनिटी असते आणि त्याच्यातली बरीचशी लोकं बँकेमध्येच जॉबला होती. त्याच्यामुळं पावलावरती मला म्हणजे जे एक मानसिक बळ होतं ना ते बँकेमुळंच मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जेव्हा मी जॉईन झाले, पहिली ऐश्वर्या दिसणार अशी होती आणि आता अशी दिसणार आहे. म्हणजे मला स्वतःला बँकेत पहिलं पाऊल 1.5 वर्षानंतर ठेवायला थोडं ऑड वाटत होतं, पण लोकांनी एवढं सहजतेने स्वीकारलं की आता हेअरकट फक्त वेगळा झालाय तुझा, बाकी तूच आहे, तुझी कामाची पद्धत पण तीच आहे. आणि मग मला 1-2 दिवसात परत सगळं 1-1.5 वर्षाचा जो गॅप आहे तो शिकून मला नवीन काम करायला काहीच वाटलं नाही. आणि म्हणजे सर मी स्वतः 2007 पासून SBI मध्ये ॲग्रिकल्चर सेक्शनमध्ये काम करते. तर म्हणजे आमच्या कामाची तर पद्धत हीच आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे झालंच पाहिजे आणि तेच आम्ही करतो. म्हणजे नॉट अ सिंगल डे मला कधी असं आज वाटलंय पर्टिक्युलर माझं स्वतःचं सांगते की आज मी हे काम करू शकले असते आणि मी ते केलेलं नाहीये. त्याच्यामुळं बँक तर माझ्यासाठी म्हणजे हे सगळं जे झालेलं आहे चांगल्या गोष्टी त्या बँकेमुळेच झालेल्या आहेत. म्हणजे SBI सारख्या बँकेबद्दल जे लोकांमध्ये गैरसमज असतात, शेवट सहकार क्षेत्र आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणची माणसं वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असतात आणि स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये जी आपुलकीची भावना असते ती SBIमध्ये असतेच असं नाही. पण ती माणसंसुद्धा कामाच्या ताणानं व्यापानं कधीकधी रूडली वागतात. पण अख्खी व्यवस्थाच वाईट आहे असं म्हणता येत नाही. तर ऐश्वर्या भोसलेंच्या मागंसुद्धा SBI उभी राहिली ठामपणे. ऐश्वर्या भोसले ना मी फेसबुकवर बघितलं होतं आणि त्यांची फोटोग्राफी वेगळी होती म्हणून मीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती की वेगळी फोटोग्राफी, वेगळा अँगल आहे म्हणून. त्यांना भविष्यात कॅन्सर होईल आणि त्या कॅन्सरशी अतिशय धैर्याने लढतील आणि कधीतरी मला त्यांची मुलाखत घ्यावी लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आज मला असं चांगलं वाटतं आहे की मी इतक्या मुलाखती घेतल्या 25 वर्षाच्या पत्रकारितेच्या जीवनामध्ये. पण ऐश्वर्या भोसलेसारख्या एका धैर्यवान महिलेचा, धैर्यवान मुलीचा इंटरव्ह्यू घेतानासुद्धा एक प्राऊड वाटतं की आपण एका चांगल्या व्यक्तीला की ज्यांनी कॅन्सरशी सामना केलेला आहे आणि कॅन्सरशी सामना करून विजय मिळवलेला आहे. एवढंच नाही तर कॅन्सरवर जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि लोकांना त्या मार्गदर्शनसुद्धा करतात. म्हणजे कोणी फोन केला तर उगाच मला त्रास देऊ नका अशी भावना नाही. त्यामुळे SBIचे कर्मचारीसुद्धा चांगले असतात, SBIचे अधिकारीसुद्धा चांगले असतात आणि ते वाईटच असतात असं नाही. तर कारण त्या बँकेत काही चांगल्या वागल्या असत्या तर फार काय त्याचं मला कौतुक राहिलं नसतं. पण कॅन्सरसारख्या आजारावर मात करून त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे आणि कुठलाही आजार असेल किंवा कुठलंही संकट असेल तर त्याला घाबरून जाऊ नका. त्या संकटाचा धैर्याने सामना करा, विजय तुमचाच असेल असा एक चांगला संदेश ऐश्वर्या भोसले यांच्या जीवन प्रवासाकडे आपण बघितला, कॅन्सरशी लढणाऱ्या जीवन प्रवासाकडं. तर आपल्यालाही त्यातून प्रेरणा मिळेल. निश्चित सगळ्यांना प्रेरणादायी असा हा प्रवास आहे. त्या आपल्या पॉडकास्टमध्ये आल्या, सहभागी झाल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.